कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी इकडनं जाईन ना तेव्हा समद्यांना सांगून जाईन की तुझ्यावर नीट लक्ष ठेवा म्हणून. तुला माहित आहे माझी जास्वंदी आहे ना, ती लई गप्पा मारते माझ्याशी. मी बी तिच्या बरोबर गप्पा मारते. नाही काय काय शिकवलंय तिने मला. खरं आणि निस्वार्थ प्रेम काय असतं हे मी तिच्याकडनं शिकली. आणि आता खऱ्या प्रेमाची जाणीव जरा जास्तच व्हायला लागली. नानू अशी माझं ना तिच्यावर लई प्रेम आहे. अरे तसं अरे कोण ती? ती म्हणजे माझी पार्वती. खूप रमली आहेस ना इथे. बाय बघा ना निसर्ग कसला सुंदर आहे. हो, निसर्ग आणि माणसं पण हो ना. बाय आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी आलेलो आहोत. असं एखाद्या परक्या माणसावर इतक्या सहजासहजी कसं काय विश्वास ठेवू शकतेस तू? असं एखाद्या सोबत हसून खेळून बोलायची काय गरज आहे? हा, असं एखाद्या सोबत सायकलवर फिरायला जाणं, त्याच्यासोबत मिळून स्वयंपाक करणं, हे हे सगळं तुला योग्य वाटतंय का? हा, का असं वागतेस तू? फायनली मी आदित्यच्या मनातून पारूच्या नावाचं भूत उतरवलं. मालक सरो यात काय चुकीचं आहे? अरे आता स्वयंपाक करणं हेच तर माझं काम आहे ना. अन तो बिचारा नानू तो 2 शब्द माझ्याशी गोड बोलला तर काय बिघडलं? एकटाच आहे इकडं, त्याच्या बरोबर बोलायला सुद्धा कोणीच नाही. म्हणून मी त्याच्या बरोबर जरा 2 शब्द गोड आणि पिरमानं बोलते. नाहीतर असतात ना इकडं काय काय माणसं कारलं खाल्ल्यासारखं नुसतं कडूच बोलता येतं त्यांना. अगं तुला माहितीये का त्याच्या मनात काय आहे ते? नाही माहिती. तुम्ही सांगा ना त्याच्या मनात काय आहे माझ्याबद्दल. तो मूर्ख तुझ्या प्रेमात पडलाय. काय? तोच सांगत होता मला काल रात्री. नानू नानू हा आधी मला सांग, तू आमच्या मालक सरांना काय म्हणलास? काय सांगत? तुला मी आवडते हे तू आमच्या मालक सरांना का सांगितलंस? अरे मी कधी म्हटलं असं? सरळ मलाच सांगायचं ना. तुला नानू तुझं मन लय चांगलंय बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.